श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। पूर्वीच्या काळी पृथ्वीवर अत्री ऋषी व त्यांची पत्नी अनुसूया माता हे अतिशय पुण्यवान, तपस्वी व धर्मनिष्ठ दाम्पत्य राहत होते। अत्री ऋषी ब्रह्मर्षी होते व अनुसूया माता पतिव्रता स्त्रियांचा आदर्श मानल्या जात। त्यांच्या तप, सेवा व पतिभक्तीमुळे संपूर्ण त्रैलोक्यात त्यांची कीर्ती पसरली होती। अनुसूया मातेच्या पतिव्रताच्या सामर्थ्याची चर्चा देवलोकात झाली। तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश यांना आपल्या शक्तीचा अभिमान वाटू लागला आणि अनुसूयेच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्याचा विचार त्यांनी केला। तिघेही ब्राह्मणाचा वेश धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी आले। त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते। अनुसूया मातेने अतिथी देवो भवः या भावनेने त्या तिघांचे आदरपूर्वक स्वागत केले। तिघांनी भिक्षेची मागणी केली, पण अट घातली की तू आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढशील तेव्हाच आम्ही भिक्षा स्वीकारू। ही अट ऐकून अनुसूया माता क्षणभरही विचलित झाल्या नाहीत। त्यांनी मनोमन आपल्या पतीचे व श्रीहरीचे स्मरण केले आणि आपल्या पतिव्रताच्या अद्भुत शक्तीने त्या तिघांना लहान बालकांमध्ये परिवर्तित केले। मातृभावाने त्यांनी त्या बालकांना स्नान घालून प्रेमाने भोजन दिले। काही वेळाने अत्री ऋषी आश्रमात परत आले। त्यांनी ते 3 बालक पाहिले व ध्यानाने संपूर्ण रहस्य जाणले। ऋषींनी देवतांना त्यांच्या मूळ रूपात येण्याची आज्ञा दिली। तिन्ही देवतांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले व अनुसूया मातेच्या चरणी नतमस्तक झाले। त्यांनी आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली। प्रसन्न होऊन देवतांनी अनुसूया मातेवर वर मागण्यास सांगितले। अनुसूया मातेने नम्रतेने वर मागितला की तुम्ही तिघेही माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा। देवतांनी हा वर स्वीकारला। त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा अंश सोमदेव, विष्णूचा अंश दत्तात्रेय आणि महादेवाचा अंश दुर्वास ऋषी हे 3 पुत्र अनुसूया मातेच्या पोटी जन्माला आले। यांपैकी श्री दत्तात्रेय हे त्रिदेवांचे संयुक्त अवतार मानले जातात। त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे सामर्थ्य एकवटलेले आहे। त्यांनी अवधूत रूप धारण करून संसारात राहूनही संसाराच्या बंधनांपासून मुक्त राहण्याचा मार्ग दाखवला। श्री दत्तांनी पृथ्वीवर भ्रमण करताना 24 गुरु केले। पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, सूर्य, चंद्र, पक्षी, मासा, बालक, वेशा, पिंगला, हत्ती, मधमाशी अशा निसर्गातील व जीवनातील प्रत्येक घटकाकडून त्यांनी ज्ञान घेतले। यावरून त्यांनी मानवाला सांगितले की जीवनातील प्रत्येक अनुभव हा गुरु असतो। श्री दत्त भक्तवत्सल, दीनांचा आधार व संकटांचा नाश करणारे आहेत। जे भक्त श्रद्धेने त्यांचे नामस्मरण करतात त्यांचे दुःख दूर होते, मन शांत होते व जीवनात योग्य मार्ग सापडतो। श्रीपाद श्री